जालन्यात तलवारींचा साठा 22 तलवारी 15 खंजीर 4 चॉपर जप्त मुख्य आरोपी फरार। सुंदरनगरमध्ये चंदनजीरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई। शस्त्रसाठा नेमका कुठे आणि कशासाठी जाणार होता? पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर। जालना शहरातून एक मोठी आणि गंभीर बातमी समोर आली आहे। जालन्यात अक्षरशः तलवारींचा साठा सापडलाय। सुंदरनगर परिसरात चंदनजीरा पोलिसांनी कारवाई करत तब्बल 22 तलवारी 15 खंजीर आणि 4 चॉपर असा घातक शस्त्रसाठा जप्त केलाय। जप्त करण्यात आलेल्या या शस्त्रांची किंमत तब्बल 1,34,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पण या कारवाईतला सर्वात मोठा सवाल आहे की इतका मोठा शस्त्रसाठा जालन्यात आला कुठून, तो कुणासाठी आणला होता आणि या शस्त्राचा वापर नेमका कुठे होणार होता? पोलिसांच्या तपासात याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे। जालना शहरातील सुंदरनगर परिसरात रविवारी सायंकाळी चंदनजीरा पोलिसांनी इथं धडक कारवाई केली। कारवाई दरम्यान पोलिसांच्या हाती लागला तो धारदार शस्त्रांचा मोठा साठा। पोलिसांनी या प्रकरणात शेख माजेद या संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी इम्रान उर्फ इम्मा हा अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही शस्त्र केवळ जालन्यातच नव्हे तर भोकरदन आणि परतूर शहरात विक्री करण्याच्या उद्देशाने आणण्यात आली होती। या प्रकरणात तब्बल 8 ते 10 जणांची नावं पोलिसांच्या तपासात समोर आली आहे। विशेष म्हणजे ही शस्त्र थेट जालन्यातील राजस्थानातील अजमेर इथून ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून मागवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आता तपासाचा फोकस केवळ शस्त्र जप्त करण्यापुरता राहिलेला नाही। या शस्त्रसाठ्यामागे नेमकी कोणती साखळी आहे? शस्त्रे कुणाकडून मागवली, कुणाला विकली जाणार होती आणि या संपूर्ण नेटवर्कमध्ये आणखी कोण कोण सहभागी आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहेत। धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांच्या माहितीनुसार ताब्यात घेण्यात आलेल्या शेख माजेदवर यापूर्वी 7 गुन्हे दाखल आहेत, तर मुख्य संशयित आरोपी इम्रान उर्फ इम्मा याच्यावर खुनासह तब्बल 17 गुन्हे दाखल असल्याची माहिती DYSP अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे। म्हणूनच आता प्रश्न हा केवळ तलवारींच्या साठ्यांचा नाही, तर जालन्यात या शस्त्रांचा पुरवठा करणारे हात किती खोलवर गेले आहेत हा आहे। चंदनजीरा पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त करून कारवाई केली असली तरी मुख्य संशयित फरार असल्याने या प्रकरणाचा खरा मास्टरमाइंड कोण हा प्रश्न कायम आहे। जालन्यात बाहेरून एवढ्या मोठ्या प्रमाणात धारदार शस्त्र आणली जात असतील तर पोलिसांच्या रडारवरून हे नेटवर्क इतके दिवस कसे सुटले? आता फरार मुख्य संशयिताच्या अटकेनंतर या संपूर्ण प्रकरणाचे आणखी धागेदोरे समोर येतात का, याकडे जालन्याचं लक्ष लागलंय। शहरामध्ये एक गोपनीय इन्फॉर्मेशन मिळालेली होती। पोलीस निरीक्षक चंदनजीरा श्री किरण बिडवे यांना माननीय पोलीस अधीक्षक सर संधू सर आणि अपर पोलीस अधीक्षक साळी सर यांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आणि त्या दरम्यान त्यांना जी इन्फॉर्मेशन मिळालेली होती, गोपनीय माहिती, त्या आधारे आपण शहरामध्ये 2 रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडनं 41 वेपन्स जप्त केलेले आहेत। त्यामध्ये 22 तलवारी आहेत, 15 खंजर आहेत आणि 4 चॉपर आहेत। असे साधारणपणे 1,34,000 रुपयाचा हा मुद्देमाल आहे, तो आपण जप्त केलेला आहे। शेख माजेद आणि इम्रान उर्फ इम्मा या 2 आरोपींकडनं आपण हे जप्त केलेलं आहे। बेसिकली या 2 आरोपींची त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होती। एक आरोपी आपल्याला मिळालेला आहे रेड करते वेळेला आणि ज्यातला मुख्य सूत्रधार आहे इम्रान, तो फरार आहे। त्याला अटक करण्याकरता आपण चंदनजीऱ्याची 2 पथकं रवाना केलेली आहेत आणि लवकरच त्याला आम्ही अटक करू।